आपण काल शरीर रचनेचा अभ्यास जो काही असतो तो सुरू केलेला होता, बरोबर. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण सुरुवात केलेली ती म्हणजे की शरीर आपलं नेमकं कशापासून तयार झालेलं आहे, म्हणजे सेल, थोडक्यात पेशीपासून आपण सुरुवात केलेली. आणि त्याच्यानंतर मग 12 ज्या सिस्टीम असतात शरीरातल्या, त्या सगळ्या सिस्टीमची नावं मी सांगितलेली होती. आज पुन्हा एकदा थोडस रिकॉल करू आणि मग पुढे जाऊ की काल आपण काय पाहिलं. 12 सिस्टीमची जी नावं आहेत ती सगळ्यात पहिल्यांदा बघा. स्केलेटल सिस्टीम, अस्थिसंस्था, जी काही आपल्या शरीरामधले बोन्स आहेत, हाडं आहेत ती. दुसरी मस्क्युलर सिस्टीम, स्नायू संस्था, जी की आज आपल्याला थोडीशी बघायची डिटेलमध्ये. तिसरी डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था, जी आपण काल डिटेलमध्ये बघितलेली आहे. ठीक आहे. चौथी रेस्पायरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था. युरिनरी म्हणजेच एक्सक्रिटरी किंवा त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो उत्सर्जन संस्था. पुढची आहे नर्व्हस, म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड याच्याविषयीची असणारी. त्यानंतर आहे प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, इंटिग्युमेंटरी सिस्टीम आणि ग्रंथी ज्याचा अभ्यास केला जातो ती एंडोक्राइन सिस्टीम. यापैकी आपण काल स्केलेटल पाहिलेली होती, अस्थिसंस्था पूर्ण केलेलं होतं, आणि त्यानंतर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा आपली पूर्ण केलेली होती. ठीक आहे. आता मस्क्युलर सिस्टीम बद्दल आज थोडस बोलू. ऍक्च्युली आपला फोकस आजचा जो आहे तो पूर्णपणे रेस्पायरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, हृदय कसं असतं, हृदयाचं काम कसं होतं याविषयीचा आहे. पण एक मस्क्युलर सिस्टीम छोटीशी आहे आणि जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. आपण ती पहिल्यांदा कव्हर करू आणि मग आपण पुढचा भाग बघू. ठीक आहे. तर पहिली आहे मस्क्युलर सिस्टीम म्हणजेच स्नायू संस्था. ठीक आहे. तर सर्वसाधारणपणे आपल्या शरीरात तीन प्रकारचे मसल्स आहेत. पहिला आहे स्केलेटल मसल्स. आता कालच आपण बघितलं की स्केलेटल म्हणजे हाडांचा सापळा. ठीक आहे. स्केलेटन म्हणजे हाडांचा सापळा, आणि हे जे काही हाडांच्या सापळ्याच्या रिलेटेड म्हणजे थोडक्यात हाताशी पायाशी रिलेटेड जे काही स्नायू आहेत त्यांना आपण म्हणतो स्केलेटल मसल्स. दुसरे आहेत स्मूथ मसल्स, म्हणजे ज्या स्नायूंपासून आपल्या शरीरातले इंटरनल ऑर्गन्स म्हणजेच अंतेंद्रिय तयार झालेली आहेत. इंटरनल ऑर्गन्स मध्ये आपण काल पाहिलेलं पचन संस्था होताना आपली अन्न नलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं याचे जे काही स्नायू आहेत ते असतात स्मूथ मसल्स. आणि तिसरा अतिशय महत्वाचा कार्डियक मसल्स. कार्डियक मसल्स म्हणजे हृदयाचे स्नायू. मस्क्युलर सिस्टीम मध्ये सर्वसाधारणपणे तीन प्रकार येतात. एक स्केलेटल मसल, दोन स्मूथ मसल्स आणि तीन कार्डियक मसल्स. कार्डियक मसल्स मध्ये हृदयाचे स्नायू येतात. आता सर्वसाधारणपणे आपल्या शरीरामध्ये जवळपास 550 ते 600 म्हणजे 600 पद्धतीचे आपल्याकडं स्नायू बघायला मिळतात. आता ह्या स्नायूंचे पुन्हा वेगवेगळे प्रकार येतात. त्यांच्या पेशीचं काम करण्याची रचना, त्यांच्या उती याच्यामध्ये फरक असतो, पण सर्वसाधारणपणे हे तीन प्रकार आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण पुन्हा यातला जो स्केलेटल मसल आहे म्हणजे आपल्या हातापायांशी, हात आणि पाय याच्याशी रिलेटेड असणारे काही स्नायू त्याला आपण म्हणतो स्केलेटल मसल्स. ते ऐच्छिक स्वरूपानं काम करतात. म्हणजे मला माझा हात हलवायचा आहे तर येस आय कॅन मूव्ह इट, मी हलवू शकते. याचा अर्थ ते माझ्या इच्छेनं काम करतात, म्हणून त्यांना ऐच्छिक स्नायू असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर बरोबर याच्या उलट स्मूथ मसल्स. स्मूथ मसल मी कुठले सांगितले? शरीराच्या आत जे काही आहेत अवयव, वरून दिसणारे नाही, शरीराच्या आत असणारे अवयव, ते तुमच्या इच्छेवरती नाहीत काम करत. तुमची पचन संस्था, तुम्ही झोपलात म्हणून पचन संस्था झोपणार आहे का? नाही, ती तिचं काम करतच राहणार आहे. त्याला म्हणतात
अनैच्छिक स्नायू, म्हणजे ते आपली इच्छा आहे का नाही विचारत नाही, त्यांची इच्छा संपली ते बंद पडतात, ते आपल्या इच्छेवरती काम करत नाही, त्याला म्हणायचं अनैच्छिक स्नायू. मग स्केलेटल मसल्स जे आहेत ते ऐच्छिक स्नायू आहेत, तर स्मूथ मसल्स आणि कार्डियक. म्हणजे कुणी म्हटलं की बाबा मी माझं हार्ट बिटिंग 1 मिनिटासाठी थांबवतो, तर ते पॉसिबल नाही, म्हणजे ते थांबणं शक्यच नाहीये. त्याच्यामुळे तेही मसल्स कसले येतील, अनैच्छिक स्नायू, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे इनव्हॉलंटरी मसल्स. ठीक आहे. कुणाला त्याला व्हॉलंटरी करायचं असेल ऐच्छिक तर करू शकता. बघा विचार करा की कार्डियक मसल्स जे आहेत त्यांना आपल्या इच्छेबरोबर खेळवायचं, तर ते शक्य नाही. ठीक आहे. तर ही एक वरवर बघितलं तर मस्क्युलर सिस्टीम इतकीशीच आहे छोटीशी, की कुठल्या कुठल्या प्रकारचे स्नायू येतात. आणि जो भाग आपण काल शिकलेलो लिगामेंट्स अँड टेंडॉन्स, आठवतंय का काही? दोन बोन्सना जोडणारे, हाडांना जोडणारे लिगामेंट्स असतात, आणि एक बोन एक स्नायू यांना जोडणारे टेंडॉन्स असतात. काल आपण स्केलेटल सिस्टीम मध्ये ते क्लिअर केलेलं होतं, ते थोडंसं आठवून बघा. ठीक आहे. तर तोही थोडासा भाग मस्क्युलर सिस्टीम मध्ये येतो. बाकी स्नायू जे काही आहेत ना त्याचे फायबर सारख्या सेल्स पासून बनलेले असतात, फायबर सारखे असतात, लांब असे दोऱ्यासारखे, आणि ते स्नायू कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जवळ येऊ शकतात किंवा रिलॅक्स लांब जाऊ शकतात. डेफिनेटली आपण जर पाहिलं आपल्या हाताची मुवमेंट, जर आपण हात सरळ तर आपले इथले स्नायू सरळ राहतात, रिलॅक्स राहतात, आणि जर आपण हात फोल्ड केला तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे जवळ येतात. मग हे जे मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन याच्यावरती काम करत असतात. ठीक आहे. मग बाकी आपण पुढं जसे जसे काही विशेष येतील ते तिथं बघणारच आहोत, जसं की कार्डियक मसल्स कसे काम करतात हे आपण हृदयाच्या अभ्यासामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. इथं आपली मस्क्युलर सिस्टीम झालेली आहे. आज आपण पुढची आणि महत्वाची घेतो, एकमेकात गुंतलेल्या अशा 1-2 सिस्टीम आहेत त्यांच्याविषयी आपण आज अभ्यास करतोय. पहिली आहे श्वसन संस्था, रेस्पायरेटरी सिस्टीम. ठीक आहे. कालपासून आपण कुठल्या कुठल्या सिस्टीम कव्हर केलेत बघा. काल स्केलेटल सिस्टीम कव्हर केली आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम कव्हर केली आहे, आज आपण मस्क्युलर सिस्टीम कव्हर केली आहे. आता मी पुढची सिस्टीम घेते रेस्पायरेटरी, श्वसन संस्था. ठीक आहे. बेसिकली श्वसन म्हणजे काय, तर तुम्ही हवा आत घेता ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त आहे. कधी शाळेत शिकवलं असेल आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, पण प्युअर फॉर्म मध्ये ऑक्सिजन आपण घेऊ शकत नाही, तर हवाच असते की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे. तर मग ऑक्सिजन घेतला, सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन कुठे जातोय, नाक, नोज, नोज नंतर तो जातो विंड पाईप. आपल्या घशामध्ये गळ्यामध्ये 2 पाईप असतात, एक असते अन्न नलिका आणि दुसरी असते विंड पाईप, म्हणजे ज्याच्यामधून हवा एअर पुढे ढकलली जाते. ठीक आहे. आता ही एअर पुढे ढकलल्यानंतर त्या पाईपला असे 2 फाटे येतात आणि ते 2 लंग्स मध्ये जातात. ठीक आहे. लंग्स मध्ये ही हवा भरली जाते, आणि लंग्स मध्ये सगळ्यात एक छोटा पार्ट असतो ज्याला म्हणतात अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय, आणि त्या अल्व्हिओलायचं जर स्ट्रक्चर बघितलं तर द्राक्षाचा घड कसा दिसतो, सेम तसे दिसतात ते अल्व्हिओलाय. ठीक आहे. मग आता रचना अशी एक आहे की नाकातून घेतलेला जो काही श्वास आहे, ऑक्सिजन आहे, तो विंड पाईप मधून लंग्स पर्यंत पोहोचला, आणि लंग्स मधला सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट आहे अल्व्हिओलाय, की तिथपर्यंत तो ऑक्सिजन आलाय. ओके. आता काही गोष्टी मी तुम्हाला इथे क्लिअरच करते. ठीक आहे. ठीक आहे. अल्व्हिओलायची रचना असते अशी, द्राक्षाच्या घडासारखं दिसतं ते, एकच जर सेपरेट काढलं तर हे आहे अल्व्हिओलाय. ठीक आहे. या अल्व्हिओलाय मध्ये म्हणजेच याच्यामध्ये भरलाय ऑक्सिजन, O2 बॅग आहे, ही एक फुगा आहे. ठीक आहे. हे अशा कितीतरी अल्व्हिओलाय पासून लंग्स बनले, एकापासून नाही, खूप सारे अल्व्हिओलाय एकत्र येऊन लंग्स बनले. ओके. आता याच्या वरती असतात अशा रक्ताच्या केशिका, त्याला म्हणतात ब्लड कॅपिलरीज. ठीक आहे. ब्लड कॅपिलरीज काय असतात पुढे जाऊन मी अजून डिटेलमध्ये शिकवणार आहे. आता हा फक्त शब्द लक्षात घ्या
की याच्यावरती असतात ब्लड कॅपिलरीज म्हणजे रक्ताच्या केशिका. ठीक आहे. आता काल जो पॉइंट मी तुम्हाला सांगितला तो पुन्हा एकदा रिकॉल करा. काय सांगितलं मी की तुम्ही ऑक्सिजन घ्या, तुम्ही प्रोटीन्स घ्या, तुम्ही कार्बोहायड्रेट्स घ्या, तुम्ही विष घ्या, कुठपर्यंत जाऊन पोहोचणार आहे ते तुमच्या पेशीपर्यंत, सेलपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. आणि मग हे सेलपर्यंत पोहोचवायचं काम कोण करतं? ब्लड, रक्त. कारण शरीरातले सगळे अवयव आपले एका जागी फिक्स आहेत, ते भटकत नाहीत, ते फिरत नाहीत. त्यांना न्यूट्रिएंट आणून देण्याचं काम किंवा त्यांच्यापासून वेस्ट घेऊन जाण्याचं काम हे ब्लड करत असतो. ऍज अ पोस्टमन, निरोप आणून द्यायचा, निरोप घेऊन जायचा. लक्षात येते? तर मग आता ही रचना ज्याला आपण अल्व्हिओलाई म्हणतोय त्याच्या साईडला ब्लड कॅपिलरीज असतात, याच्यामध्ये येतात सेल, एक 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 पेशी असते ती. ठीक आहे. आणि याच्या ज्या भिंती आहेत त्या इतक्या पातळ असतात की हा ऑक्सिजन सेलला दिला जातो आणि सेल मधला कार्बन डायऑक्साईड त्या अल्व्हिओलाई मध्ये गोळा केला जातो. ठीक आहे. बघा सेलपर्यंत कशा पद्धतीने जाऊन पोहोचते. मी पुढे सेलमध्ये काय होतंय हे पण सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही जो अभ्यास आता करताय की ऊर्जा, एनर्जी कशा पद्धतीने तयार होते हे शिकण्यासाठी हा भाग फार महत्वाचा आहे, हे कळलं पाहिजे आधी. ठीक आहे. आता या ज्या काही सेल आहेत त्यांना तांबड्या पेशी म्हणतात, रेड ब्लड सेल्स. या रेड ब्लड सेल्स तो ऑक्सिजन घेतलाय त्यांनी. ठीक आहे. आणि आता तो नेऊन त्या कुणाला देणार आहेत? प्रत्येक अवयवाला. ठीक आहे. पण ते प्रत्येक अवयवाला देताना त्या डिरेक्टली जाऊ शकत नाहीत, स्वतःहून पोचू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढी ताकद नाहीये. मग जसं पाईप लावल्यानंतर पाणी पोचत नाही, पाणी जर आपल्याला पुढे पोचवायचं असेल लांबपर्यंत तर आपण मध्ये काय जोडतो? मोटर जोडतो. मोटर काय करते? पंप, प्रेशर देते आणि मग ते पाणी पुढे पोचवलं जातं. तसं इकडून लंग्स कडून जे काही रक्त आहे त्याला प्रेशर देण्याचं काम हार्ट करतो. ओके. परत पहिल्यापासून मी सांगते, क्लिअर करा. ऑक्सिजन युक्त हवा आहे जी आपण नाकाने घेतली, ती कुठे गेली? आपल्या विंड पाईप मध्ये गेली आहे, श्वसन नलिकेत गेली आहे, तिथून ती दोन्ही बाजूच्या लंग्स मध्ये गेली आहे. लंग्स मध्ये आहेत अल्व्हिओलाई, ज्यामधून तो ऑक्सिजन रक्ताकडे दिला. आता रक्ताला संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचायचंय आणि त्याची तेवढी ताकद, त्याचं तेवढं प्रेशर पुरत नाहीये, तर त्याला प्रेशर देण्याचं काम हे हार्ट करतो, हृदय. आणि हे सगळं रक्त मग कुठं जमा होतं? हृदयात. ठीक आहे. हृदयामध्ये काय, पुढे जाऊन आपल्याला हृदय कसं काम करतं हे डिटेलमध्ये बघायचंय. आता फक्त एक लक्षात घ्या, हृदय जे आहे ते पंपिंग करतं. समजा हा एक हवेचा फुगा आहे आणि तो खालच्या बाजूने मी प्रेस केला तर ती सगळी हवा फोर्सनी काय होईल? बाहेर पडेल. तसं त्या हृदयातून रक्त फोर्सफुली पुढे ढकललं जातं आणि मग ते संपूर्ण अवयवापर्यंत पोहोचतं. आणि अवयवापर्यंत पोहोचतं म्हणजेच ते पेशीपर्यंत जाऊन पोहोचतं. ठीक आहे. आता पेशी ऑक्सिजन घ्यायला बसलीये आणि ऑक्सिजन घेतानाच ती काय करते? कार्बन डायऑक्साईड परत देते रक्ताला. ठीक आहे. म्हणजे आता बघा, लंग्स कडून ऑक्सिजनेटेड ब्लड, शब्द लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे असं ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे आलं. ठीक आहे. हार्ट कडून ते ब्लड संपूर्ण शरीराकडे गेलं. शरीरामध्ये तो ऑक्सिजन वापरला गेला आणि आता तो वापरून तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा रक्ताला दिला. पुन्हा एकदा ते रक्त तो कार्बन डायऑक्साईड घेऊन कुठं येणार? हृदयाकडे. आणि मग हृदयाकडून कुठं जाणार? लंग्सकडे. आणि लंग्स कडून मग तो श्वसन नलिकेतून नाकावाटे पुन्हा शरीराच्या बाहेर. लक्षात आहे? याच्यामध्ये दोन सिस्टीम एकत्र आल्या. एक होती श्वसन संस्था जी हार्ट पर्यंत आहे आणि तिथून पुढे सुरू होते ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, ज्याच्यामध्ये हृदयाचं काम सुरू होतं.
पुढे जाऊन मी शब्द काही क्लिअर करते. आता फक्त तुम्ही रस्ता लक्षात ठेवा की ऑक्सिजन कसा येतोय आणि कार्बन डायऑक्साईड कसा बाहेर पडतोय. हवेतला ऑक्सिजन नाका वाटे श्वास नलिकेमार्फत लंग्स पर्यंत फुफ्फुसांपर्यंत जाऊन पोहोचलाय, जिथं की अल्व्हिओलाय आहेत त्यांची भिंत इतकी पातळ आहे की ते त्यांच्या भिंतीला लागून जी भिंत आहे कुणाची, ब्लड कॅपिलरीची, रक्तकेशिकांची, त्यांच्यामध्ये तो ऑक्सिजन दिला, रक्तातल्या पेशींनी कार्बन डायऑक्साईड दिलाय आणि ते आता पुढे कशा पद्धतीने गेले, तिथून हृदयाकडे, हृदयाकडून अवयवांकडे, अवयवांमध्ये तो ऑक्सिजन वापरला गेला. आता अवयवांमध्ये ऑक्सिजन कसा वापरला जातो, तर पेशी जी आहे ती पेशी ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा तयार करते. काल जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण शिकलो त्यामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हा प्रकार होता. ते प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स पण आणून कुणाला दिले, पेशीला दिले. ऑक्सिजन पण आणून कुणाला दिलाय, पेशीला दिलाय. ते ऑक्सिजन आणि हे कार्बोहायड्रेट, प्रोटीन यांचं ऑक्सिडेशन होऊन ऊर्जा तयार होते. कधीही बघा, आपण जर खूप जास्त हिरवळ जिथं आहे, ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी गेले की आपल्याला खूप फ्रेश वाटतं, खूप एनर्जेटिक वाटतं. त्याचं सगळ्यात महत्वाचं रिझन असतं की अबंडंट, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो ऑक्सिजन मिळतो शरीराला, त्यामुळे शरीरातली प्रत्येक पेशी तिच्या क्षमतेपेक्षा जास्त ऊर्जा तयार करायला लागते आणि म्हणून आपली ती एनर्जी वाढते, फ्रेश वाटतं आपल्याला. ठीक आहे, आता हा झाला बेस, ही झाली रेस्पायरेटरी सिस्टीम. आता याच्यातच मध्ये कोण आलं, हृदय आलं. ठीक आहे, तर आता हृदयाचं आणि रक्ताचं काम कसं चालतं, ती सिस्टीम जी आहे त्याला म्हणतात कार्डिओ व्हॅस्क्युलर सिस्टीम. काल मी शब्द सांगितलेला हा कार्डिओ, कार्डियॅक म्हणजे हृदय. हृदयाच्या संबंधित कुठलाही प्रॉब्लेम असेल, हृदयाच्या संबंधित कुठलीही संकल्पना असेल तर मेडिकल टर्म वापरली जाते कार्डियॅक. इव्हन आपण ज्याला हार्ट अटॅक म्हणतो त्याला कार्डियॅक अरेस्ट असं पण म्हणतात, म्हणजे हार्ट अटॅकचं दुसरं नाव आहे ते कार्डियॅक. ओके, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हृदय जे आहे ते कार्डियॅक मसल्स पासून बनलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हृदयाचे स्नायू आपल्या शरीरात इतर कुठेही आढळत नाहीत, ते स्पेशल आहेत कार्डियॅक मसल्स. दुसरी गोष्ट मी काय सांगितली, कार्डियॅक मसल्स हे अनैच्छिक आहेत, म्हणजे तुम्ही आपल्याला पाहिजे तसं इच्छेनुसार ते काम करत नाहीत, त्यांना दिलेल्या कामानुसारच ते काम करत राहत आहेत. ठीक आहे, मग आता हे जे काही हृदय आहे हे नेमकं कसं आहे, याची रचना कशी आहे, तर हृदयाचे बेसिकली पहिल्यांदा दोन भाग, राईट साइड, लेफ्ट साइड, उजवी बाजू, डावी बाजू. ठीक आहे, हे दोन झाले पहिल्यांदा. त्यानंतर त्याचे पुन्हा आडवे दोन भाग, म्हणजे खालची बाजू आणि वरची बाजू. ठीक आहे, आर्टिकल्स अँड वेंट्रिकल्स. ठीक आहे, आता हृदयाचे अशा पद्धतीने एकूण 4 कप्पे आहेत आणि त्याच 4 कप्प्यांसोबत हृदयाला 4 महत्वाचे वॉल्स असतात. वॉल्स म्हणजे काय, तर आपलं पाणी एकाच डायरेक्शनने जावं, रक्त जे आहे ते एकाच डायरेक्शनने गेलं पाहिजे, परत नाही उलटून आलं पाहिजे, त्याच्यासाठी असणारं एक मेकॅनिझम म्हणजे वॉल्स, झडपा. समजा अशा पद्धतीची झडप आहे, इकडून पाणी आलं, ओपन झालं, ओके, पुन्हा बंद झाली तर बॅक फ्लो होत नाही, पाठीमागून पुन्हा जाऊ शकत नाही, याच्यासाठी ते वॉल्स असतात. ठीक आहे, तर पुन्हा एकदा बघा, हृदयाला 4 कप्पे असतात आणि 4 वॉल्स असतात. त्या वॉलची नावं ऐकून ठेवा. ठीक आहे, चला बघा, वॉल्स कुठले कुठले आहेत, 4. ट्रायकप्सिड वॉल, पल्मोनरी वॉल, ट्रायकप्सिड वॉल, पल्मोनरी वॉल, मॅट्रियल वॉल आणि एओर्टिक वॉल. एओर्टिक वॉल, VALVE, वॉल, वॉल, वॉल नाही, भिंत नाही म्हणते मी, वॉल्व शब्द येतो म्हणजे झडपा, मराठीमध्ये झडपा म्हणतात. 4 प्रकारच्या झडपा आहे, पल्मोनरी, मॅट्रियल, एओर्टिक आणि ट्रायकप्सिड.
या 4 झडपांचं काम व्यवस्थित चालू असेल तर हृदय व्यवस्थित पद्धतीनं काम करतं, अन्यथा हृदय व्यवस्थित पद्धतीनं काम करू शकत नाही. ठीक आहे. यासोबतच हृदयावरती 3 आवरण असतात, म्हणजे एकावर एक 3 लेअर आहेत. ऑर्गन जेवढा महत्वाचा आहे, जेवढा डेलिकेट आहे, नाजूक आहे, तेवढं त्याचं प्रोटेक्शन जास्त आहे. हृदयावरती 3 आवरण असतात. सगळ्यात आतल्या बाजूला असणारं एंडोकार्डियम, मध्ये असणारं मायोकार्डियम आणि सगळ्यात बाहेरच्या बाजूला असणारं इपिकार्डियम. आणि जी गोष्ट मी काल सांगितलेली की बोन्स एकमेकांवरती घासले जाऊ नयेत आणि त्यांची झीज होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये पातळ पदार्थ असतो, फ्लुइड, तसाच पातळ पदार्थ या 3 लेयर्सच्या मध्ये पण असतो. लेयर म्हणजे पडदे, 3 पडद्यांचं बनलंय ते आवरण हृदयाचं. आणि त्या प्रत्येक लेयरच्या मध्ये अशा पद्धतीचं फ्लुइड आहे, पातळ पदार्थ आहे की ज्याच्यामुळं हृदयाचं संरक्षण होतं, शॉक बसत नाही हृदयाला कुठला, किंवा गाडीला कसे शॉक ऑब्सर्स असतात त्या पद्धतीचं काम तो करत राहतो. आता इतक्यात नाही संपलं, याच्यावर अजून जे काल आपण शिकलो रिब केज पण आहे. ओके, स्केलेटल सिस्टीम मधला रिब केज सुद्धा आहे हार्टच्या वर. ओके, चल मग हार्ट बद्दल आम्हाला काय काय माहिती मिळाली. एक, ह्युमन हार्ट जे आहे, मानवी हृदय, हे 4 कप्प्यांचं बनलंय आणि त्या प्रत्येक कप्प्यामध्ये 4 वॉल्स आहेत, झडपा आहेत. ठीक आहे, आणि त्यांचं काम प्रॉपर होणं गरजेचं आहे. लेफ्ट साइड आणि राईट साइड अशा 2 साइड अतिशय महत्वाच्या आहेत. ठीक आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे मी काय सांगितलं, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे त्याला म्हणायचं ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे ते म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड. हृदयामध्ये हे दोन्ही असतात पण ते एकमेकात मिक्स होत नाही, कारण हृदयाला असणारे 4 कप्पे आणि 4 झडपा ह्या त्याला व्यवस्थित ठेवलेलं असतं प्रोटेक्शन मध्ये, ते एकत्र होत नाही, म्हणजे अगदी एक्स्ट्रीम लेवलला एकत्र होत नाही. ठीक आहे. चला, आणि हृदयाच्या वरती 3 आवरण असतात, इपिकार्डियम सगळ्यात बाहेरचं, मायोकार्डियम आणि सगळ्यात आतलं एंडोकार्डियम. याच्यामध्ये पण पुन्हा फ्लुइड हे आहेच. ठीक आहे. आता जरासं हार्ट बद्दल आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम बद्दल बघू. ठीक आहे. आता लंग्सला शब्द येतो पल्मोनरी. मेडिकल शब्द आहेत हे शक्यतो थोडेफार, म्हणजे आपल्याला लंग्स म्हटले की कळतं आणि पल्मोनरी म्हटले की काय आहे, तर ते लंग्सलाच एक मेडिकल टर्म आहे पल्मोनरी. ठीक आहे. जसं मी काल सांगितलं, स्टमक हा आपला इंग्लिशच शब्द आहे, पण स्टमक आणि इंटेस्टाईन आतड्यांच्या संदर्भातला काही प्रॉब्लेम असेल तर त्याला गॅस्ट्रो इंटेस्टायनल असं म्हणतात. हृदयाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असेल तर त्याला कार्डियॅक असं म्हणतात. तसं लंग्सला मेडिकल टर्म आहे पल्मोनरी. चला मग आता बॅक पुन्हा एकदा थोडंसं पाठीमागं जाऊ, की जिथं लंग्सनी ऑक्सिजन घेतलाय आणि तो कुणाला दिलाय, ब्लडला दिलाय, रक्ताला दिलाय, आणि ते ब्लड सगळ्यात पहिल्यांदा कुठं येणार आहे, हार्टमध्ये. हार्टमध्ये कुठं, तर ते लेफ्ट साइडला, हार्टच्या लेफ्ट साइड मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतं. आणि हार्टच्या डाव्या साइड मध्ये राईट, एकच मिनिट, मी राईट आणि लेफ्ट सांगते, डावा आणि उजवं नाही सांगते. डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट साइडला असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट साइडला असतं. आता डावं उजवं तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा, डावं उजवं का लेफ्ट राईट काय लिहायचं. डिऑक्सिजनेटेड राईट साइडला असतं, ऑक्सिजनेटेड लेफ्ट साइडला असतं. ठीक आहे. मग आता हे हृदयाच्या, म्हणजे हृदयात येते रक्त, अवयवांकडे जाते, अवयवाकडून पुन्हा हृदयाकडे येते, पुन्हा हृदयातून फुफ्फुसांकडे जाते, ऑक्सिजन घेतं, पुन्हा हार्टकडे येतं, हार्टकडून हे सर्क्युलेशन चालू राहतं.
म्हणून या सिस्टीमला म्हटलं जातं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. ठीक आहे. लंग्स पर्यंत फुफ्फुसांपर्यंत आलेला ऑक्सिजन रक्त घेऊन हृदयाकडे येतो, हृदयाच्या लेफ्ट साइडला हार्टच्या, तिथून तो शरीराला पोचवला जातो. शरीराकडून कार्बन डायऑक्साईड घेऊन तो पुन्हा हृदयाच्या उजव्या बाजूला येतो, राईट साइडला. तिथून हे डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स कडे जातं आणि पुन्हा सगळा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हा शरीराच्या बाहेर फेकला जातो. क्लिअर? हार्टचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा हार्टचं काम कसं चालतं समजलं का? ठीक आहे. आता शरीरामध्ये ह्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. ठीक आहे. शरीरामधल्या रक्तवाहिन्या या दोन प्रकारच्या आहेत. एक वेन्स आणि दोन आर्टरीज. तिसऱ्या आहेत त्या कॅपिलरीज. लिहून ठेवा. वेन्स, आर्टरीज, कॅपिलरीज. मराठीमध्ये शिरा, धमन्या आणि रक्तकेशिका. तुम्ही मराठीमध्ये पण लिहा आणि इंग्लिशमध्ये पण लिहा, कारण मी एक्सप्लेन करताना इंग्लिशमध्ये करेन. वेन्स, आर्टरीज अँड ब्लड कॅपिलरीज. आता आर्टरीज ह्या काय असतात? तर आर्टरीज मध्ये असणारं ब्लड हे ऑक्सिजनेटेड आहे, म्हणजे हृदयाकडून अवयवाकडे जातात. आर्टरीज या हृदयाकडून अवयवांकडे जातात, कारण त्याच्यामध्ये असणारं रक्त कसं आहे? ऑक्सिजनेटेड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. तर व्हेन्स काय आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, म्हणजेच शरीरानं ऑक्सिजन वापरला आणि आता कार्बन डायऑक्साईड जो तयार झालाय तो घेऊन जायचं काम करतायत, त्यांना म्हणायचं व्हेन्स. ठीक आहे. आपल्या शरीराच्या ज्या वरच्यावर दिसतात शिरा, या वेन्स आहेत. आणि आर्टरीज थोड्या डीप असतात, खालच्या बाजूला असतात, मसल्सच्या थोड्याशा खालच्या बाजूला आर्टरीज असतात. आणि स्किनवरती ज्या दिसतात या वेन्स आहेत. ओके. आणि मग तिसरा भाग येतो की ब्लड कॅपिलरीज. कॅपिलरीज या कशापासून बनलेल्या आहेत? तर या दोघांच्याच छोट्या 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 ब्रांचेस होत जातात, फाटे फुटत जातात आणि त्या छोट्या छोट्या होत जातात, त्याला ब्लड कॅपिलरीज म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे आता हे वहनाची प्रक्रिया कशी चालती कळलं का? व्हेन म्हणजे काय आणि आर्टरी म्हणजे काय. ओके. तर थोडस ना आपण ब्लड बद्दल बोलू, की ब्लड कसं तयार होतं, कुठं तयार होतं, ब्लड मध्ये नेमकं काय काय घटक असतात, किंवा ब्लड प्रेशर म्हणजे काय. ओके. ब्लड मी काल सांगितलं तसं, काल आपण एक बोन बघितलेलं, स्टिरम, ब्रेस्ट बोन, आठवतंय का? रिब केजच्या मध्ये असणारं ब्रेस्ट बोन, स्टिरम, अशा काही विशेष स्पेशल बोन्स मध्ये ब्लड तयार करण्याची क्षमता असते. रक्त सतत तयार होत असतं, नवीन रक्त. ठीक आहे. मग आता हे जे ब्लड आहे त्या ब्लड मध्ये दोन घटक असतात मुख्यतः. एक आहे प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल्स. एक प्लाझ्मा आणि एक ब्लड सेल. ठीक आहे. ब्लड सेल बद्दल बोलते मी पहिल्यांदा. ब्लड सेल मध्ये आरबीसीज, रेड ब्लड सेल्स, आरबीसी, पांढऱ्या पेशी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, आणि तिसऱ्या प्लेटलेट. प्रत्येक सेलला तिचं तिचं काम दिलेलं आहे. आरबीसी, रेड ब्लड सेल, नावाप्रमाणेच लाल असतात आणि त्यांच्यामुळेच रक्ताचा रंग लाल दिसतो. आता त्या लाल का असतात? कारण त्याच आहेत ज्या ऑक्सिजन घेऊन जातात. हिमोग्लोबिन जे म्हणतो ना आपण, शरीरातलं हिमोग्लोबिन, ते हिमोग्लोबिन ह्या आरबीसी मध्ये असतं. या अशा सेल आहेत की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. ह्या सेल काय करतात? हिमोग्लोबिन ऑक्सिजनला धरून ठेवतो आणि वाहून घेऊन जाऊ शकतो.
ह्या झाल्या आरबीसी. दुसऱ्या पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड सेल्स. तुम्ही कधी ऐकलेली असेल हे की पेशी वाढलीत. ओके, पेशी वाढलेत याचा अर्थ काय, तर पांढऱ्या पेशी आपल्या शरीरातल्या सैनिक पेशी असतात. म्हणजे काय, सोल्जर सेल्स, की बाहेरून एखादं इन्फेक्शन बॉडीमध्ये आलेलं असेल तर त्याच्याबरोबर लढायचं काम ह्या पांढऱ्या पेशी करतात. त्यामुळे त्यांचं प्रमाण वाढणं किंवा कमी होणं हे इन्फेक्शनचं लक्षण आहे. म्हणजे बाहेरून काहीतरी एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये आलाय आणि त्याला किल करण्यासाठी यांची संख्या वाढवतायत किंवा त्या जास्त किल झाल्यामुळे त्यांची संख्या कमी होतीये. अशा पद्धतीनं पेशीवरनं कळतं की इन्फेक्शन कुठलं आहे हे नाही कळत, पण इन्फेक्शन आहे हे कळतं. पेशींची संख्या, पेशी वाढल्या किंवा कमी झाल्या याच्यामध्ये आरबीसीचा काही संबंध नाहीये, डब्ल्यूबीसी असतात. ठीक आहे. आणि तिसरं आहे प्लेटलेट. प्लेटलेट म्हणजे ज्याच्यामुळं आपलं रक्त गोठतं. एखादी जखम वगैरे झाली तर रक्त गोठण्याची प्रक्रिया जी असते त्या प्लेटलेट्समुळे होते. ठीक आहे. तर अशा 3 प्रकारच्या सेल्स असतात त्याच्यामध्ये. आणि प्लाझ्मा, प्लाझ्मा म्हणजे दुसरं काही नाही, पातळ पदार्थ पाण्यासारखं लिक्विड की ज्याच्यामध्ये या सगळ्या सेल आहेत. ठीक आहे. एक भांड घेतले, त्याच्यात पाणी आहे, तो प्लाझ्मा झाला, त्याच्यामध्ये सेल टाकल्या आणि आरबीसी मुळे त्या सगळ्या रक्ताला एक लाल रंग प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. आता काम काय काय करतो ब्लड, मी जसं काल बोलले की एकटाच भटकतोय बाकी सगळे जागेवर स्थिर आहेत. हा काम काय काय करत असेल अंदाज आला असेल आता तुम्हाला. प्रत्येक पेशीपासून, सेल पासून कार्बन डायऑक्साईड गोळा करायचा, 2 वेस्ट गोळा करायचं, 3 प्रत्येक पेशीला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचं जे कालच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये होतं, पोषक द्रव्य ती नेऊन द्यायची, ऑक्सिजन नेऊन द्यायचा. ओके, काल आपण बघितलं पॅनक्रियाज मधून वगैरे बाहेर पडणारे जे काही आहेत इन्सुलिन वगैरे, तर हे सुद्धा सगळीकडे नेऊन प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, ब्लड करतो. म्हणजे ब्लड अशा बऱ्याच प्रकारची कामं करत आहे आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. आता ब्लड प्रेशर नेमकं काय असतं ते बघूया थोडं. ओके, आर्टरीज ज्या आहेत त्या पुन्हा एकदा रिकॉल करून देते मी. आर्टरीज या हृदयाकडून अवयवांकडे रक्त घेऊन जातात. ठीक आहे. आणि मुळात आपण हृदयाला मध्ये का आणलंय, कारण हृदय काय करतंय, पंपिंग करतो, पंप दिल्यासारखं. आणि पंप दिला की प्रेशरने रक्त पुढे जाते. ओके, आता आर्टरीज ही एक पाईपलाईन आहे ना, ती पाईप आहे. ठीक आहे. मग आता जर त्या रक्ताला दाब मिळाला, प्रेशर मिळाला, तर तोच दाब त्याच्या भिंतींवरती पण जातो, कुणाच्या, पाईपच्या. ठीक आहे. समजा ही पाईप आहे, मधून ब्लड फ्लो होतोय आणि जर त्याचा दाब वाढला तर तो दाब कुठं जाणार आहे, कुठं जाणार आहे, त्याच्या भिंतींवर जाणार आहे. त्याला म्हटलं जातं ब्लड प्रेशर. ओके, आर्टरीजच्या भिंतींवरती, वॉल्सवरती जे प्रेशर क्रिएट होतं रक्ताच्या वाहण्यामुळे, त्याला म्हटलं जातं ब्लड प्रेशर. आणि ब्लड प्रेशर हे 2 प्रकारचं असतं, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. हा, मी 2 प्रकारचं म्हटल्यावर काही जण म्हटले असतील हा हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर. तसं नाहीये, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. तुम्ही बघितलं असेल 120/80 वगैरे असं लिहिलेलं असतं. तर तो एक असतो सिस्टॉलिक आणि दुसरा असतो डायस्टॉलिक. चल आता बघू, आर्टरीज मध्ये जे ब्लड प्रेशर क्रिएट होतंय ते मुळात कशामुळे क्रिएट होतंय, तर हृदयाच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. ओके, समजा माझ्या हातामध्ये एक फुगा आहे जो पाण्यानं भरलाय, त्याला मी जर दाब दिला तर फुग्याला जोडलेल्या पाईपमध्ये सगळं पाणी निघून जाईल. म्हणजे फुगा दाब दिला तर, दाबला तर, कॉन्ट्रॅक्ट केला तर, याला म्हणतात कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन केल्यानंतर हृदयाच्या आतलं रक्त फोर्सनी पाईपमध्ये निघून जाणार, म्हणजे आर्टरीज मध्ये निघून जाणार. ठीक आहे. आता जर हृदयाला रिलॅक्स केलं, रिलॅक्स केलं म्हणजे मी जागा तयार केली, तर मग व्हेन्स मधलं रक्त त्याच्यात येऊन जमा होणार.
ठीक आहे. म्हणजे हृदय जे आपण म्हणतो हार्ट बीट, हृदयाचे ठोके, हे कामच कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन याचं चालू आहे. ठीक आहे. मग आता ती जी पाईप आहे, आर्टरी आहे, त्याच्यामध्ये जे ब्लड प्रेशर तयार होतंय ते याच दोन गोष्टींमुळे तयार होते. एकदा ज्याला हृदय कॉन्ट्रॅक्ट होते, हृदय जर कॉन्ट्रॅक्ट झालं तर प्रेशर जास्त असणार, आणि हृदय हार्ट जर रिलॅक्स झालं तर प्रेशर थोडस कमी असणार. ठीक आहे. सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे हृदय ज्याला कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं, त्यावेळेचं प्रेशर, म्हणजे जे 120 लिहितो आपण ते, आणि छेद करून खाली 80 लिहितो ते डायस्टॉलिक, म्हणजे हृदय ज्याला सैल पडतं, थोडक्यात साध्या भाषेत आपल्या रिलॅक्स झालं, ते मोठं झालं की इकडचा पाईपवरचा प्रेशर कमी होतो आणि तिथं हृदय रक्त साठतं, तो 80 असतो. मग साधारण 120/80, 80 हे जे लिहिलेलं असतं ते सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक प्रेशर असतं. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, प्रेशर आर्टरीज मधलं मोजतात, धमन्यांमधलं. ठीक आहे. आणि सर्वसाधारणपणे 140/90च्या पुढे गेलं की मग आपण म्हणतो की ब्लड प्रेशर वाढतंय. मग आता ब्लड प्रेशर वाढण्यासाठी कुठली कारणं आहेत? तर एक, हृदयाचं काम व्यवस्थित न होणं, हे तर सगळ्यात मोठं कारण आहे. दोन, आता तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील, ब्लॉकेजेस ऐकलं असतील तुम्ही, ब्लॉकेजेस आहेत, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी. ते ब्लॉकेजेस म्हणजे काय? साधी गोष्ट आहे ना, की घरात पण आपलं जर ड्रेनेजचा पाईप आहे आणि तो पाईप आतूनच जर भरलेला असेल तर प्रेशर प्रॉपर मिळणार नाही, तो आपल्याला क्लीन करावा लागतो, तसेच ब्लॉकेजेस तयार होतात. ओके. किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं हा पण तोच प्रकार आहे, त्या पाईपलाईन मध्ये आतून जमा व्हायला लागली ती घाण सगळी, त्याला म्हणतात कोलेस्ट्रॉल वाढणं. किंवा अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट, की रक्त किती पातळ आहे किंवा किती घट्ट आहे याच्यावरती सुद्धा रक्ताचं प्रेशर, रक्ताचा दाब, ब्लड प्रेशर हे अवलंबून असतं. लक्षात घ्या. मीठ जास्त खाल्लं, ते सगळे घटक जे आहेत ते तुमच्या अल्टिमेटली कुठं जात आहेत? रक्तातच जात आहेत. आणि जर बाकीचे घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढायला लागले तर रक्त घट्ट व्हायला लागतं, आणि रक्त जर जास्त घट्ट झालं तर त्याला फ्लो व्हायला अडचणी येतात. म्हणजे ब्लड प्रेशरला कारणीभूत बऱ्याचशा गोष्टी आहेत. ओके. चला, आता हे कुठून चालू झाले लक्षात आहे का? रेस्पिरेटरी सिस्टीम पासून आपण सुरू केलेलं आहे. ऑक्सिजन, ऑक्सिजन पहिल्यांदा कुठून कुठं कसा कसा गेला आठवा. नाक, नाकातून विंडपाईप, विंडपाईप मधून लंग्स, फुफ्फुस, फुफ्फुसांमध्ये जो द्राक्षासारखा घडा, द्राक्षाच्या घडासारखा दिसणारा भाग आहे अल्विओलाय, त्यातून ऑक्सिजन गेला रक्तात, रक्तातून आला हृदयाकडे, हृदयाच्या कोणत्या बाजूला? लेफ्ट साइडला, लेफ्ट साइड मधनं तो आला अवयवांकडे, अवयवांमध्ये असणाऱ्या पेशींनी तो ऑक्सिजन वापरला, कार्बन डायऑक्साईड तयार केलेला तो पण पुन्हा रक्तालाच दिला, ते ब्लड पुन्हा आलं हार्ट जवळ, की तुझं तुझं घे बाबा हे. ओके. हार्टनी तेच रक्त लंग्स कडे पाठवलं, की तुझा कार्बन डायऑक्साईड घे आणि मला ऑक्सिजन दे. आणि ही संपूर्ण सिस्टीम रेस्पिरेटरी आणि ब्लड सर्क्युलेटरी अशा पद्धतीनं काम करत असते. ठीक आहे. आता काही गोष्टी जे तुम्हाला कंपल्सरी माहिती पाहिजे, की लंग्स कशा पद्धतीनं काम करतं. ठीक आहे. ओके. लंग्सचं जे, आता जसं मी हृदयाच्या बाबतीत बोलले की कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं, त्याच्यामुळं ते ब्लडला एक फ्लो मिळतो, प्रेशर मिळतं. सेम तसं लंग्सच्या बाबतीत सुद्धा आहे. आपले जे लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत, त्याच्या खाली एक पातळ पडदा असतो, त्याला म्हणतात डायफ्रॅगम. ठीक आहे. ज्या वेळेला आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्यावेळेला तो पडदा खाली वर करत असतो. आता डेफिनेटली ना, पडदा जर खाली गेला तर लंग्सना मोठा व्हायला चान्स आहे, म्हणजे आपण घेतलेला श्वास आत जातो. आणि जर पडदा वर सरकला तर तेवढ्या प्रेशरमुळं लंग्स मधला सगळी हवा बाहेर फेकली जाते.
म्हणजे त्या डायफ्रॅगमचं काम सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. ठीक आहे. ओके, मग आता हे समजलं की ऑक्सिजन कसा जातो, कार्बन डायऑक्साईड कसा मिळतो, ऊर्जा कशी तयार होते शरीरात, हे क्लिअर झालं. काल आपण पाहिलं की आपण जे काही अन्न पदार्थ खातोय त्याचं डायजेशन कसं होतं, तिथं जे न्यूट्रियंट शोषले गेलेत ते पेशीपर्यंत कसे पोहोचवले जातात, हे सगळं ह्या पार्टमध्ये आपलं क्लिअर झालं. ठीक आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके, ब्लड मध्येच हार्टचा पण आहे, आपण हार्टचा अभ्यास केला, त्याच्यामुळे हीच कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम पण आहे. फक्त ब्लडचा अभ्यास केला तर सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि हार्ट बघितलं आपण, ब्लड बघितलं, आणि ब्लड व्हेसल्स पण बघितल्या. ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या, वेन्स, आर्टरीज, ब्लड कॅपिलरीज, हेही पाहिलं. त्या सगळ्यांना एकत्रितपणे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत की हे सगळं कळलं की बाबा कशा पद्धतीनं न्यूट्रियन्स तिथपर्यंत, पोषक तत्व कशी पोहोचवली गेली, किंवा ऑक्सिजन कसा पोहोचवला गेला, कार्बन डायऑक्साईड कसा काढून घेतला गेला, हे सगळं संपलं. पण आता हे सगळं झाल्यानंतर प्रत्येक पेशी तिचं काम करताना काही ना काहीतरी वेस्ट तयार करते, उत्सर्जित करणारा पदार्थ तयार करते. तर ते उत्सर्जित पदार्थ शरीराच्या बाहेर कसे फेकले जातात, ती म्हणजे उत्सर्जन संस्था, युरिनरी सिस्टीम, किंवा त्याला अजून एक शब्द आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. युरिनरी सिस्टीम. युरिनरी सिस्टीम मध्ये प्रामुख्यानं 4 अवयवांचा अभ्यास केला जातो. एक, किडनी, ज्याची जोडी आहे, पेअर ऑफ किडनी, 2 किडनी आहेत. ठीक आहे. त्या किडनीला जोडून असणाऱ्या छोट्या पाईपलाईन्स, युरेटर, 2 किडनीच्या 2 युरेटर. ओके. पहिला घटक आहे पेअर ऑफ किडनी, म्हणजे किडनीची जोडी, साध्या भाषेत लिहून घ्या, किडनीची जोडी. दुसरं युरेटर. युरेटर म्हणजे काय, तर पाईपलाईन आहे एक छोटी. ठीक आहे. ते पाईपलाईन मधनं गोळा होईल सगळं मूत्राशय, किंवा त्याला ब्लॅडर म्हणतात, युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे. आणि ब्लॅडर मधून पास जिथून होतं त्या ट्यूबला म्हटलं जातं युरेथ्रा. युरिनरी सिस्टीम मध्ये कशा कशाचा समावेश होतो, किडनीची जोडी, युरेटरची जोडी, युरिनरी ब्लॅडर की ज्याच्यामध्ये युरिन साठवली जाते थोड्या कालावधीसाठी, आणि ज्या वेळेला आपल्याला इच्छा असते त्यावेळेला ती पास केली जाते, शरीराच्या बाहेर फेकली जाते, ती जी छोटी शेवटची ट्यूब आहे ती म्हणजे युरेथ्रा. क्लिअर. ओके. चला, आता हे काम कसं चालतं हे आपल्याला बघायचंय. आता रक्त जे काही आहे ते पुन्हा एकदा कुठे येऊन पोहोचणार, आता किडनी पर्यंत. किडनी मध्ये आल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की लंग्स मध्ये अल्व्हिओलस असतात, तसे किडनी मध्ये नेफ्रॉन असतात, नेफ्रॉन. ओके. आता इथं पुन्हा एकदा शब्द येतो, नेफ्रॅटिक म्हटलं की किडनीचा आजार आहे, नेफ्रॅटिक. नेफ्रॉन असतात की जे हे काम करतायत, किडनी मधला जो युनिट, काम करणारा युनिट आहे, कितीतरी नेफ्रॉन असतात. एकच नाही, मी पुन्हा पुन्हा सांगते, एकच नाही हे, लॉट्स ऑफ असतात, संख्या यांची खूप असते. ठीक आहे. आता हा नेफ्रॉन कसं काम करतो, तर एक लक्षात ठेवा की रक्त कुठं असं आणून सोडलं जात नाही बरं का, क्लोज्ड सिस्टीम आहे आपली ही सगळी, रक्त बाहेर नाही पडत, त्यातून हळूहळू हळू त्या केशिकांमधून बाहेर पडत असतं, ज्या की अत्यंत पातळ आहेत. ओके. आता या केशिकांमधून रक्त त्या नेफ्रॉन मध्ये आणून सोडलं जातं. नेफ्रॉन काय करतो, गाळणीचं काम करतो, गाळण्याचं काम. काय गाळणार तो, तर जे शरीराला आवश्यक घटक आहेत रक्तातले ते वरच ठेवायचे, आणि जे नको आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत, ते गाळण करून खाली ढकलले जातात ट्यूब मध्ये.
ओके. आता मी जसं काल सांगितलेलं की इंटेस्टाईन मोठ्या आतड्यामध्ये पाणी शोषलं जातं शरीरात पुन्हा एकदा, कारण सगळं पाणी शरीराच्या बाहेर टाकून चालणार नाही. तसं युरिन तयार होताना सुद्धा हे जे नेफ्रॉन काम करतात ते काही टाकाऊ पदार्थांबरोबर पाणी सुद्धा बाहेर काढत असतात, पण ते पाणी पुन्हा शोषण्याचं काम पण करतात. मग प्रत्येक पेशीकडनं आलेलं रक्तातलं युरिया असेल, युरिक ऍसिड असेल, काही सोडियम, पोटॅशियम याच्यासारखे काही घटक असतील, क्रिएटिन असेल, त्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात तर युरिन मध्ये गाळून त्या बाजूला काढल्या जातात. आता 2 किडन्या आहेत, त्या 2 किडन्यांमध्ये ही गाळण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि ते मूत्र, ते युरिन जे तयार झाले ते ट्यूब मध्ये येते. ठीक आहे, त्या ट्यूबला शब्द दिलाय आपण युरेटर. त्या पण 2 ट्यूब आहेत. त्या दोन्ही ट्यूब मधनं तयार झालेली युरिन ही ब्लॅडर मध्ये येते. ब्लॅडर, मूत्राशय, जिथं ती साठवली जाते काही काळासाठी, जास्त वेळ नाही, काही काळासाठी ती साठवली जाते. आणि जसं ती अर्ध्यापेक्षा जास्त भरेल, ते ब्लॅडर, ती मूत्राशय नावाची जी बॅग आहे, सॅक आहे, ती अर्ध्यापेक्षा जास्त भरली किंवा आपल्याला सिग्नल जातो की आपल्याला जावं लागणार आहे बाबा, कॉल आलाय आपल्याला, आहे की नाही, तर त्यावेळेला मग युरेथ्रा मधून ती सगळी पास होते. ठीक आहे. फिमेल बॉडीमध्ये, स्त्रियांमध्ये युरेथ्रा ही छोटी असते, तर पुरुषांमध्ये, मेल बॉडीमध्ये युरेथ्रा ही मोठी असते. कारण मी पुढे जी आपण प्रजनन संस्था बघणार आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होईल की युरेथ्रा हे पुरुषांमध्ये दोन्ही सिस्टीम मध्ये वापरलं जातं, पण स्त्रियांमध्ये फक्त युरिन सिस्टीम मध्येच वापरलं जातं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. त्यावेळेला मी सांगेनच तुम्हाला पुढच्या वेळेला की जे रिप्रोडक्टिव्ह घेऊ आपण, त्यावेळेला मी ती गोष्ट क्लिअर करेन. ठीक आहे. आता पुन्हा एकदा बघा, रक्त आलं किडनीमध्ये. किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचा युनिट आहे की जो रक्त गाळण्याची प्रक्रिया करतो. रक्त गाळताना काही पाणी किंवा काही महत्वाच्या गोष्टी जर झाल्या, पुढे गेल्या, तर त्या पुन्हा शोषण्याचं काम पण तोच करतो. आणि मग ते तयार झालेलं युरिन जे आहे, मूत्र आहे, ते युरिनरी ब्लॅडर पर्यंत आणायसाठी 2 पाईपलाईन आहेत, त्याला म्हणतात युरेटर्स. या पाईपलाईन त्या ब्लॅडर पर्यंत आणतात आणि ब्लॅडर मधून युरेथ्रा मार्फत त्या शरीराच्या बाहेर फेकल्या जातात. आता थोडंसं बघू की किडनी स्टोन हा काय आहे, किंवा मुळात आपण ह्याचं लोकेशन एक बघायला पाहिजे. किडनीचं लोकेशन, किडनी नेमकी कुठं असते, तर किडनी शरीराच्या पाठीमागच्या बाजूला, आपले जिथं पाठीमागून हात लावून बघितलं लक्षात येईल, जिथं आपले रिब केज संपतात, ओके, काही भाग रिब केज मध्ये असतो किडनीचा, तर तिथं आपल्या किडनीज असतात. ज्या वेळेला बॅक पेन होतं त्यावेळेला किडनी म्हणजे किडनी स्टोनचा धोका आहे असं सांगितलं जातं. आता ते किडनी स्टोन हा प्रकार काय आहे, तर जे टाकाऊ पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम यासारखे काही घटक असतात. ते जर शरीरातून बाहेर फेकायला पाणी कमी पडायला लागलं, म्हणजे योग्य प्रमाणात पाणी नाही पिलं जाते, पाणी कमी पडायला लागलं, तर ते घटक एकत्र येऊन क्रिस्टल तयार करतात, छोटे छोटे खडे तयार करतात. जनरली कॅल्शियम ऑक्झॅलेट हा एक कॉमन किडनी स्टोन आहे, जो की 80-85% पेशंट मध्ये हाच कॉमन असतो. कॅल्शियम ऑक्झॅलेट खडा पण एकच प्रकारचा असतो असं नाही, किडनी स्टोनचे पण प्रकार आहेत, त्याच्यामध्ये कुठला घटक आहे त्याच्यावरती ते प्रकार राहतात. जसं मातीत आपण म्हणतो गारगोटी पण असते, लाल मातीचा खडा पण असू शकतो, काळ्या मातीचा खडा, तसाच हा प्रकार आहे, कोणत्याही प्रकारचा स्टोन असू शकतो. ठीक आहे. कॉमनली कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन असतात आणि हे किडनीच्या आतच तयार होतात. ते जोपर्यंत किडनीत आहे तोपर्यंत आपल्याला ते जाणवतही नाही, पण ज्या वेळेला ते किडनीतून पास व्हायला लागतात त्यावेळेला मात्र आपल्याला ते युरेटर मध्ये आले, त्या पाईप मध्ये आले की ते घर घासले जातात आणि त्याच्यामुळे ते पेन होतं, दुखतं. ठीक आहे. सर्वसाधारणपणे 3 mm 5 mm पर्यंतचा स्टोन असेल तर अडचण येत नाही, पण 10 mm किंवा त्याच्यापेक्षाही मोठा जर स्टोन असेल तर मात्र अडचणीच असतं. अशा वेळेला बऱ्याच वेळेला हे स्टोन औषधांनी विरघळू शकतात, त्यांची साईज कमी होऊ शकते. फक्त डिपेंड आहे की तो कुठं आहे.
आताच सांगितलं मी तुम्हाला की किडनीमध्ये असेल तर त्रासदायक नसतो, पण युरेटरमध्ये आला, ब्लॅडरमध्ये आला, युरेथ्रामधून पास होतोय, अशा वेळेला मात्र त्याचा त्रास होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे हे एकंदरीत झालं किडनीच्या बाबतीत. किडनी म्हणजे युरिनरी सिस्टीम. आता कालपासून आतापर्यंत ओव्हरऑल आपण काय बघितलंय, तर मुळात शरीरात अन्नाचं पचन कसं होतं. ठीक आहे. 2, आपल्या शरीरात ऑक्सिजन कसा कॅरी केला जातो, कुठून कुठं कशा पद्धतीनं पोहोचवला जातो. 3, शरीरात जे काही टाकाऊ पदार्थ तयार झालेत, हे टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी जी युरिन तयार केली जाते ती कशी तयार केली जाते, कशा पद्धतीनं बाहेर फेकली जाते. हृदयाचं स्ट्रक्चर, रचना कशी आहे, रक्तवाहिन्या काय असतात, रक्तवाहिन्यांचे प्रकार किती असतात, त्यानंतर ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब म्हणजे नेमकं काय, हे सगळे घटक आपण आज कव्हर केलेले आहेत. म्हणजे काल आणि आज 2 दिवसात मिळून. म्हणजे एकंदरीत आपल्या सिस्टीम कुठल्या कुठल्या कंप्लीट झालेत बघा. स्केलेटल सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट झाली आहे. मस्क्युलर सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्लड सर्क्युलेशन, त्यामध्येच पुढचा भाग येतो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, ज्याच्यामध्ये हृदय, रक्त आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास येतो. आपण हृदयाची रचना बघितली, काम बघितलं, रक्ताची रचना आणि काम बघितलं, रक्तवाहिन्यांचे 3 प्रकार आणि त्यांची कामं बघितली. हे येतं कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये. त्यानंतर पुढचा बघितला आपण युरिनरी म्हणजेच उत्सर्जन संस्था, की टाकाऊ पदार्थ कसे गाळले जातात आणि शरीराच्या बाहेर कसे फेकले जातात. ठीक आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे आपण आज किती सिस्टीम कंप्लीट झालेत बघा. 1 2 3 4 5 7 पूर्ण झाले आपल्या आज. ठीक आहे, पुढची एक छोटीशी आहे लिम्फॅटिक सिस्टीम, ती पण आपण आज कव्हर करूया. छोटीच आहे. ठीक आहे, हत्ती रोग ऐकला असेल तुम्ही, एलिफंटायसिस, हत्ती रोग. हत्ती रोग म्हणजे काय असतो, तर एकच पाय हत्तीच्या पायासारखा होतो, त्याला हत्ती रोग म्हणतात. ओके, तर तो जो आजार आहे ना, तो लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे होतो. आता ही लिम्फॅटिक सिस्टीम काय असते. ओके, पुन्हा एकदा आठवा, आर्टरीजचे ब्रांचेस 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 झाल्यानंतर एकदम नाजूक पातळ जो भाग तयार होतो त्याला म्हणतात रक्त केशिका किंवा ब्लड कॅपिलरीज. ठीक आहे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ब्लड कॅपिलरीज ह्या खूप डेलिकेट असतात आणि त्यामध्ये प्रेशर येतं. त्या प्रेशरमुळं रक्तातला काही भाग त्या ब्लड कॅपिलरीजच्या बाहेर पडतो. ठीक आहे, नीट समजून घ्या मी काय सांगते. कॅपिलरीज मध्ये काय वाहतंय, रक्तकेशिकांमध्ये रक्त वाहतंय, पण प्रेशरमुळं फुटत नाही, फुटतंय असं म्हणत नाहीये, उजिंग म्हणजे बाहेर येतो. आंबा कसा दाबल्यानंतर रस त्याच्यातनं हळू बाहेर येतो, त्या पद्धतीनं स्त्रवतो, स्त्रवण म्हणतात त्याला, बाहेर येतो. त्यामध्ये कुठल्या सेल नसतात, फक्त पांढरा पदार्थ बाहेर येतो, व्हाईट कलरचा प्लाझ्मा बाहेर येतो, त्याला लिम्फ असं म्हणतात. ओके, आर्टरीज मधून किंवा वेन्स मधून नाही म्हणते मी, अत्यंत नाजूक असणाऱ्या ज्या रक्तकेशिका आहेत त्यामधून रक्त वाहताना रक्ताच्या दाबामुळे रक्तात असणारा प्लाझ्मा, पाण्यासारखा भाग हा त्या केशिकांमधून बाहेर पडतो आणि त्या भागाला म्हटलं जातं लिम्फ. त्याच्यामध्ये सेल नाहीत, रेड सेल्स नाहीये, म्हणजे त्या लिम्फचा कलर हा व्हाईटिश असतो, पांढरा. ओके, आता हे लिम्फ जे आहे ते पुन्हा एकदा कॅपिलरीज मध्ये म्हणजे वेगळ्या लिम्फ व्हेसल्स मध्ये गोळा केलं जातं. हा जो पांढरा बाहेर पडलेला पदार्थ आहे याचं सुद्धा एक जाळं संपूर्ण शरीराभर आहे.
म्हणजे जसं रक्ताचं नेटवर्किंग आहे, ब्लड नेटवर्किंग आहे, तसं लिम्फचं सुद्धा नेटवर्किंग पूर्ण बॉडीमध्ये असतं. प्रत्येक अवयवापर्यंत जिथं जिथं केशिका आहे तिथं तिथं तो पांढरा पदार्थ बाहेर पडणार, लिम्फ बाहेर पडणार, आणि जिथं जिथं तो बाहेर पडलाय तिथं तिथं त्या व्हेसल्स तयार होणार, म्हणजे पुन्हा छोटे छोटे ट्यूब तयार होणार तो पांढरा पदार्थ घेऊन जायला. ठीक आहे. आता हा जो पांढरा पदार्थ आहे हा आपल्या शरीरामध्ये इम्युनिटीचं काम करतो, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली ठेवतो. का तर ही जी पाईपलाईन आहे ना, हे जे नेटवर्किंग आहे याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नोड्स असतात, लिम्फॅटिक नोड म्हणतात त्याला. साध्या भाषेत सांगायचं, रस्ता आहे, रस्त्यावरती टोल नाके असतात सगळीकडे, सेम तसं हे नोड्स असतात, आणि या नोड मध्ये असतात पांढऱ्या पेशी. टोल नाके जसे असतात रस्त्यावरती, तसं ही लिम्फची व्हेसल आहे, पाईपलाईन आहे. टोल आला, टोल आला म्हणजे कोण आला? नोड. नोड म्हणजे ज्याच्यामध्ये आहेत पांढऱ्या पेशी. आता त्या पांढऱ्या पेशी शरीरामध्ये काही बॅक्टेरिया वगैरे असतील तर त्यांना किल करायचं काम करतात, हे मी मगाशीच सांगितलं. म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगलं ठेवण्याचं काम हे लिम्फ करत असतं. लिम्फ शरीराच्या बाहेर जात नाही, तो रक्ताचाच एक भाग आहे, त्यामुळे जरी बाहेर पडलं तरी ते पुन्हा फिरून रक्तामध्ये मिसळवलं जातं, पुन्हा रक्तामध्ये मिक्स केलं जातं. ओके. पण ही एक अत्यंत महत्वाची सिस्टीम आहे. काही आजार आहेत की जे लिम्फ मध्ये प्रॉब्लेम, मगाशी सांगितलं तो हत्ती रोग ज्याला एलिफंटायसिस म्हणतात, तो ह्या ज्या लिम्फ व्हेसल आहेत ना त्या ब्लॉक झाल्यामुळं ते लिम्फ तिथं सूज, म्हणजे ती व्हेसल मोठी व्हायला लागते आणि स्वेलिंग म्हणजे सूज येऊन पाय हा हत्तीच्या पायासारखा दिसतो. त्यामुळं जेवढी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम महत्वाची आहे तेवढीच ही लिम्फॅटिक सिस्टीम सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. ठीक आहे, म्हणजे आज 8वी सुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे. लिम्फॅटिक सिस्टीम त्याच्यावर टिक मार्क करून ठेवा, कुठल्या कुठल्या कव्हर झाल्या आपल्या. बघा कव्हर कुठल्या झाल्या? स्केलेटल सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, डायजेस्टिव्ह कव्हर झाली आपली, रेस्पिरेटरी सिस्टीम पण कव्हर झाली आहे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम कव्हर झाली आहे, युरिनरी सिस्टीम कव्हर झाली आहे, लिम्फॅटिक झाली आहे, आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सुद्धा कव्हर झालेली आहे. म्हणजे आता फक्त महत्वाची न्यूरॉन म्हणजेच आपला ब्रेन, मेंदू कशा पद्धतीने काम करतो, स्पायनल कॉर्ड कशा पद्धतीने काम करतो, ती एक चेता संस्था, 2 रिप्रोडक्टिव्ह प्रजनन संस्था, आणि ग्रंथी कशा पद्धतीने काम करतात, शरीरात असणाऱ्या ग्रंथी कुठं कुठं आहेत, कुठलं कुठलं काम करतात, कुठल्या पद्धतीचे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतात, त्याची जी सिस्टीम आहे ती एंडोक्राइन सिस्टीम आणि एंटिग्युमेंटरी सिस्टीम, ह्या एक आपल्या 4 सिस्टीम राहिलेल्या आहेत. बाकी आपल्या 8 सिस्टीम काल आणि आज 2 दिवसामध्ये कव्हर झालेल्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगतेय की मी हे खूप बेसिक लेवलला शिकवलंय, तुम्हाला अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल तर बरेचसे युट्यूबला वगैरे पण व्हिडिओज असतात, पण एक की आता तुम्हाला बेसिक कळलंय तर थोडं अजून डिटेलमध्ये तुम्ही व्यवस्थित ते शिकू शकता. ठीक आहे, काही कोणाला डाऊट्स वगैरे असतील तर विचारा. गुरुजी खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे सत्र. कालच्याच प्रमाणे आज पण एकदम छान. सगळ्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी समजत आहे. कुणाचे काही क्वेश्चन्स आहेत का या आजच्या विषयाबद्दल? कारण अपेक्षित होतं की 2 दिवसामध्ये हा विषय पूर्ण होईल, पण विषयाची व्याप्ती बघता हा विषय 2 दिवसामध्ये पूर्ण होण्यासारखा नाहीये. कारण आपण जे काही महत्वाचं आहे तितकाच अभ्यास करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे टोटल जर करायचं म्हटलं तर एकेका सिस्टीमवरती एक दिवस किंवा अगदी 2-2 दिवस जातील एवढा हा मोठा विषय. पण त्यातल्या त्यात आपल्याला जे काही अत्यंत महत्वाचं आहे ते आपण शिकायचा प्रयत्न ह्याच्यामध्ये करतोय. आता आपल्याला हे 2 दिवसात पूर्ण न झाल्यामुळे ह्याचं अजून एक सत्र जे राहतंय, तर गुरुवारी आपण एक अजून सत्र ठेवू. कारण आता काय होणार आहे, उद्या परवा 2 दिवस जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पनवेलची आणि पुण्याची आपली ओपीडी असते. आपले बरेचसे विद्यार्थी तिथं प्रॅक्टिससाठी सुद्धा येत असतात. तर
उद्या मी पनवेलला आहे, तर ज्यांना अतिरिक्त प्रॅक्टिस करायची असेल नाडी चिकित्सेची, नाभी चिकित्सेची किंवा मेडिसिन बद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी, तर उद्या पनवेलला येऊ शकता मुंबई भागातले आपले विद्यार्थी. पुण्यातले जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनी परवा दिवशी बुधवारी पुण्यामध्ये यायचे. आणि मग गुरुवारी आपण जे काही उरलेल्या 4 सिस्टीम आहेत ह्याच्याबद्दलचं एक सत्र आपण ठेवणार आहोत. तत्पूर्वी आता कुणाचे काही प्रश्न असतील तर एक 5 मिनिटं वेळ आपण देतोय. कुणाचे काही प्रश्न आहेत? नाही, बहुतेक सगळ्यांचं व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. तर गुरुवारी परत आपण सेम जी आपली हे आहे आत्ताची, त्याच्यावरतीच आपण भेटणार आहोत. तर कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर ग्रुपवरती पण नक्कीच टाकू शकता.